नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोनम वांगचुक जी यांनी उपोषण सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पुन्हा एकदा काल इंस्टाग्रामच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर देशभरातील तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा व्हिडिओ जगभरातील सर्वात जास्त लोकांनी बघितला आणि पुन्हा एकदा ही तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे हे सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे इथल्या तरुणाईचे आयडॉल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी जेनझी आहे. इंस्टाग्रामवरचे लोक, तरुणाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि भारत तेरे तुकडे होंगे टुकडे तुकडे गँग या देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती, त्यांची पोलखोल या निमित्ताने झाली आहे. आपण बघा, जंतर मंतरवर जे काही विद्यार्थ्यांच्या नावावर पाखंडीपणा करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून 370 कलमला विरोध करायचं, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशविरोधी भूमिका घ्यायची, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून प्रेमानंद महाराज पाखंडी आहेत म्हणून त्यांना शिव्या द्यायच्या, असे प्रकार जंतर मंतरवर करण्यात आले. परंतु देशातील जनता आणि देशाच्या तरुणाईला लक्षात आलं की आपला गैरवापर होतो आणि त्यानंतर सोनमजी वांगचुक यांनी देखील आपलं उपोषण मागे घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2 व्हिडिओ केले आणि ज्याला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मोठ्या प्रमाणात तरुणाई जेनझी ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. संजय राऊत, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश शोधायचं एवढंच माहिती आहे. पेपर फुटल्यानंतर सगळ्यांना अटक करण्याचं काम केलं, परंतु आत्ताच्या कायद्यामध्ये दंडाची आकारणी नव्हती, आत्ताच्या कायद्यामध्ये जास्त शिक्षेची तरतूद नव्हती, म्हणून सरकार त्याच्यामध्ये सुधारणा करते. एखादी गोष्ट चुकीची झाली तर त्याच्यामध्ये सुधारणा करणं चुकीचं आहे का? तुमच्यासारखं रेटून नेणं, दामटून नेणं हे आमचं काम नाही आहे. एखादी गोष्ट चुकीची असेल, कायद्यामध्ये सुधारणा करायची गरज असेल तर त्यासाठी पावलं टाकणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे. जर पेपर फुटीच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यास सरकार तयार आहे तर संजय राऊत, तुमचा पोटशूळ का उठलाय? तुम्हाला त्याचा पश्चाताप का होतोय? तुम्हाला त्याचं दुःख काय होतंय? कारण तुमचा अजेंडा हा पेपर फुटीला शिक्षा झाली पाहिजे हा नाहीच आहे. तुमचा अजेंडा भारतामध्ये अराजकता पसरली पाहिजे हा आहे. तुमचा अजेंडा देशविरोधी भूमिका घेण्याचा आहे. तुमचा अजेंडा हे सरकार पाडण्याचा अजेंडा आहे. त्यामुळे तुमचा अजेंडा पेपर फुटीबद्दल कारवाई झाली पाहिजे, पेपर फुटीबद्दल अटक झाली पाहिजे हा नाही. त्यामुळं कायदा करू म्हटल्यानंतर लगेच संजय राऊत त्याबद्दल नाक मुरडायला लागतात, कारण तुमचा अजेंडा लक्षात येतोय. परंतु देशातल्या तरुणाईला माहिती आहे, देशातल्या जनतेला माहिती आहे की तुमचा अजेंडा काय आहे, तो या लोकांनी बघितलाय. कुणाचा चेहरा सुजलाय आणि कुणाचा कुठला भाग सुजलाय हे जनतेला माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीला जनतेनं तुमचं काय सुचवलं होतं संजय राऊत एकदा बघा, अजून सूज उतरली नाही. गेला बाजार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने तुमची कशी कशी काय काय भाग सुचवला होता तोही बघा, अजून उतरलेला नाही. विनाकारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नका. जनता सगळी बघते. आणि संजय राऊत, भांडूपमध्ये तुम्हाला नगरसेवक निवडून आणता आला नाही. तिथं तुमचा उमेदवार, भांडूपच्या लोकांनी तुमचा उमेदवार पाडलाय, तिथं तुमची किती सुजली ते बघा आणि मग नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल बोला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे तरुणांचे नेते आहेत. तुमची कुठे कुठे कशी कशी सुजली, तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली, भांडूपमध्ये आपली काय स्थिती आहे
त्याचा थोडं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी 140 कोटी जनता आहे आणि 140 कोटी जनतेचे आशीर्वाद, इथल्या जेनझीचा पाठिंबा हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आहे, तुम्हाला नाही. इंस्टाग्राम कोणी वापरायचं हे इथले आपापले नेते बघतील, परंतु संजय राऊत, तुमचं इंस्टाग्राम हॅक झालंय, तुमचा पक्ष हॅक झालाय, तुम्ही हिंदुत्व सोडलंय, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलेत आणि तुम्ही जनतेला देखील सोडलंय, शिवसैनिकांना देखील सोडलंय. ते बघा, तुमचा अख्खा पक्ष हॅक झालाय, तुमच्या अख्ख्या पक्षाचा पासवर्ड बदललाय. तुमच्या पक्षाचा पासवर्ड आधी हिंदुत्व होता, आता तुमच्या पक्षाचा पासवर्ड औरंगजेब फॅन क्लब झालाय. त्याच्याकडे लक्ष द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इंस्टाग्राम चालवायला सक्षम आहेत. अमित भाई अर्धशिक्षित आहेत का पूर्ण शिक्षित आहेत हे देशातल्या जनतेला माहीत आहे. त्यांना 3 वेळेला निवडून दिलेलं आहे. देशाचे गृहमंत्री आहेत. 370 हटवण्याचं काम अमित भाईंनीच केलंय. तुमच्या अख्ख्या खानदानाला जे जमलं नसतं संजय राऊत, ते अमित भाईंनी एका दिवसामध्ये 370 कदम हटून बघितलंय. काश्मीरमध्ये दगडफेक करणारे लोक होते काँग्रेसच्या काळामध्ये. आज काश्मीरमध्ये पर्यटक आले होते. तुम्ही देखील 2 महिन्यापूर्वी काश्मीरमध्ये जाऊन आनंद घेतला, श्रीनगरमध्ये जाऊन नंदनवन असा श्रीनगरचा उल्लेख केला होता. त्यामुळं आपल्या पक्षाचा बदललेला पासवर्ड बघा. इंस्टाग्राम चालवायला, सोशल मीडिया चालवायला आणि देश चालवायला अमित भाई, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र चालवायला देवाभाऊ सक्षम आहेत. आधी आपल्या पक्षाचं वाजलेलं दुकान, बंद झालेलं दुकान, त्याच्याकडे लक्ष द्या. भाजपच्या नेत्यांना भूमिगत होण्याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला भूमिगत केलंय, तुमच्या पक्षाला भूमिगत केलंय. तुमचा पक्ष पूर्णपणे भूमिगत आणि रसातळाला गेलेला आहे. आता पाताळ लोकमध्ये जाऊन तुमचा पक्ष शोधावा लागेल अशी अवस्था झालेली आहे. शिवसैनिक तुम्हाला सोडून जात आहेत, आमदार तुम्हाला सोडून जात आहेत, खासदार तुम्हाला सोडून जात आहेत. त्यामुळं आपला पक्ष जो भूमिगत झालाय त्याच्याकडे बघा. भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्त्यांमध्ये असतात. देवेंद्रजी फडणवीस आज पंढरपुरामध्ये विठुरायाचं दर्शन घेतलं, विठुरायाचे आशीर्वाद घेतले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठी कामाला लागले. आमचे सगळे मंत्री प्रत्येक ठिकाणी फील्डवर उतरून लोकांशी संवाद साधतात, कामाला लागतात. तुमच्यासारखं घरात बसणारे, मातोश्रीमध्ये बसणारे आमचे मंत्री नाही आहेत. तुम्ही मातोश्रीमध्ये बसतायत म्हणून तुमचा पक्ष भूमिगत झालाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कुठलेही नेते भूमिगत झाले नाही. आणि सेक्युरिटी वगैरे, संजय राऊत, आम्ही 60 वर्ष विरोधात होते तेव्हा आम्ही कुणाला घाबरलो नाही. आता तर तुम्हाला घाबरायचा प्रश्नच येत नाही. संजय राऊत हे राहुल गांधींचा अजेंडा चालवत आहेत. त्यांना माहिती आहे की हे आंदोलन राहुल गांधींच्या पाठीशी नेऊन उभं करायचंय. संजय राऊतांना या आंदोलनाशी काहीही देणं घेणं नाही. राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे. राहुल गांधींचं रिलॉन्चिंग या आंदोलनाच्या माध्यमातून झालं पाहिजे. म्हणून राहुल गांधींना अटक झाली, राहुल गांधींमुळे हे आंदोलन उभं आहे, संजय राऊतांमुळे हे आंदोलन उभं आहे, अशा पद्धतीची कॅसेट वाजवण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नाहीये. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना रिलॉन्च करायचंय, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमित ठाकरेंना रिलॉन्च करायचंय, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आदित्य ठाकरेंचं नेतृत्व सिद्ध करायचंय. त्यामुळे उभाटा गटाच्या, मनसेच्या पक्षाचा अजेंडा ठरलेला आहे. अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करण्यासाठी हे आंदोलन आहे आणि याच्या पलीकडे या विद्यार्थ्यांच्या करिअरशी यांना काहीही देणं घेणं नाही. नीटच्या परीक्षेशी यांना काहीही देणं घेणं नाही. जर असंच विद्यार्थ्यांच्या परीक्षेशी देणं घेणं असतं तर पंजाबमध्ये देखील पेपर फुटी झाली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आहे, तिथं पेपर फुटलाय. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे हे पंजाबमधल्या मंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत का? नाही मागणार, कारण तिथं आम आदमी पार्टीचं सरकार आहे.
त्यामुळे यांचा झेंडा कुठला नसला तरी अजेंडा स्पष्ट आहे. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, राहुल गांधी यांचं करिअर सेट करणं एवढाच अजेंडा आहे. काल काही मनसेचे भाडेके टट्टू, मराठीमध्ये भाटक गधर्व त्याला म्हणतात, ते माझ्या सोसायटीच्या बाहेर येऊन घोषणाबाजी करून आंदोलन करून गेले. परंतु त्यांना एकच सांगायचं आहे, नवनाथ बन हा तुमच्या अशा पळपुट्या आंदोलनामुळे घाबरून जाणारा नाही. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. रजाकारांच्या विरोधामध्ये गोळ्या झेलणाऱ्यांचं हे रक्त आहे. निजामांच्या विरोधात लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा मी नातू आहे. त्यामुळं तुमच्यासारख्या असल्या आंदोलकांना मी घाबरणारा नाही. तुम्ही येऊन कितीही घोषणाबाजी केली, आरडाओरडा केला, माझ्या सोसायटीच्या खाली येऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तरी हे स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त माझ्यामध्ये आहे. त्यामुळं मी तुमच्या असल्या भाटक गधर्वांना अजिबात घाबरणारा नाही. अमित ठाकरेंना एकच सांगायचं आहे की असे आंदोलक पाठवून काहीही होणार नाही. त्यामुळं तुम्ही तुमचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा कसा गैरवापर करता हे महाराष्ट्र बघतोय. तुमच्यासारख्या काही मनसैनिकांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, कारण आम्ही घाबरणारे किंवा पळपुटे नाही, लढा देणारे आहोत. रझाकारांशी लढा दिला होता, निजामांशी लढा दिला होता. निजामांना घाबरलो नाही, रझाकारांना घाबरलो नाही, त्यांच्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरलो नाही. तुमच्यासारख्या घोषणाबाजींना घाबरणारे आम्ही नाहीत. हे मनसेनं पुन्हा एकदा लक्षात ठेवावं. अमितजी ठाकरे, आपल्या दादरच्या मतदारसंघामध्ये आपल्याला निवडून येता आलं नाही. त्यामुळं आधी आपण आपल्या मतदारसंघाचा बांधणी करावी. मतदारसंघामध्ये आपल्याला लोक मतदान देतील. आपण वर्षानुवर्ष दादरमध्ये राहता. त्या दादरमधल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं नाही हो. आधी आपला दादर सांभाळा आणि मग भारतीय जनता पार्टीवर. काल त्यांनी देवेंद्रजींवर देखील टीका केली. देवेंद्रजींवर टीका करण्याची तुमची पात्रता आहे का? पु ल देशपांडे म्हणाले होते की आपण कोण, आपला रुतबा काय, आपलं अस्तित्व काय, आपण कुणावर बोलताय? आपल्याला दादरमधली एक साधी विधानसभेची निवडणूक जिंकता आली नाही. नगर महापालिकेच्या निवडणुकीला देखील तुम्ही उभं राहिला असता तर तुमची तीच अवस्था झाली होती. त्यामुळं आधी आपलं दादर सांभाळा. आपण ज्या ठिकाणी राहतो तिथून किमान जनतेतनं निवडून या आणि मग देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टी यांच्यावर टीका करा. त्यानंतर तुम्हाला तो अधिकार मिळेल. त्यामुळं आधी मतदारसंघ मनसेने आणि अमित ठाकरेंनी बांधावा. भाजपला घाम फुटलेला नाही, संजय राऊत तुम्हाला घाम फुटलाय. कारण तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये तुमचं डिपॉझिट जप्त झालंय. आता महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची, कुठली तरी आंदोलनं काढायची आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु एक लक्षात घ्या, ज्यांनी पेपर फोडलाय त्यांना अटक केली आहे. ज्यांना पेपर फोडण्याचा प्रयत्न केला अशा सूत्रधारांना देखील पकडलंय. अमित देशमुख यांच्या संबंधित मोठेगावकरला अटक केली. संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत नाही झाली अमित देशमुखांना प्रश्न विचारायची. तुमच्यामध्ये हिंमत नाही झाली पंजाब सरकारमध्ये पेपर फुटल्यानंतर अरविंद केजरीवालला प्रश्न विचारायची. आज मी वाट बघत होतो संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलतील की पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा. परंतु ते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागतात. पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा काढण्यासाठी संजय राऊत तुम्ही तोंडात मूग गिळून गप्प बसलात. हा महाराष्ट्र बघतोय. तुमची ही नौटंकी आहे. विद्यार्थी कसे आहेत, विद्यार्थ्यांचं हित कसं जोपायचंय हे सरकारला चांगलं माहिती आहे. आणि इथला तरुण, इथले विद्यार्थी हे सरकारच्या सोबत, भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मलाजी सीतारामन याच्याबद्दल संजय राऊत अतिशय वाईट शब्द वापरतात. एका महिला अर्थमंत्र्याबद्दल संजय राऊत अशा पद्धतीचे शब्द वापरतायत. संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. खरं तर महिलांचा सन्मान आणि संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. याआधी देखील स्वप्नाताईंना कशा पद्धतीने शिवीगाळ दिली होती हे आपण महाराष्ट्राने बघितलंय. आज देखील संजय राऊत यांनी देशाच्या अर्थमंत्री असलेल्या महिलेला अतिशय वाईट भाषेमध्ये शिवीगाळ करतायत. संजय राऊत,
महिलांचा अपमान तुम्ही करतायत. लाडक्या बहिणींचा अपमान केला, आता अर्थमंत्र्यांचा अपमान केला, स्वप्नाताई पाटकरांना शिवीगाळ केली. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आणि देशातल्या महिला बघतायत की तुम्ही अशा पद्धतीनं महिलांचा अपमान करणार असाल तर महिला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. रोज सकाळी 10 वाजता कोण प्रवचन झोडतं, कोण वायफळ बडबड करतं आणि त्या प्रवचनामुळं उभाटा गटाची काय अवस्था झाली आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. मोहनजी भागवतांवर बोलण्याची पात्रता संजय राऊतांची नाही. संजय राऊत, तुम्ही काँग्रेसच्या नादाला लागून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायचं बंद केलं. त्यामुळे तुम्ही मोहनजी भागवतांवर बोलू नये. संघ काय आहे हे देशाला माहिती आहे. संघाबद्दल किती तरुणाई कशी सोबत आहे हे देशाला माहिती आहे आणि तरुणाई पूर्णपणे मोदीजींच्या पाठीशी आहे, संघाच्या पाठीशी आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या पाठीशी ती नाही. त्यामुळे तुमचा तिळपापड होतोय. तुमच्या हातामध्ये ना तिरंगा राहिलाय ना तुमच्या हातामध्ये भगवा राहिलाय. तुमच्या हातामध्ये आता हिरवा झेंडा येलाय. कारण तुम्ही काँग्रेसच्या नादी लागून हिरव्या झेंड्याच्या नादी लागलाय. त्यामुळे तुम्ही भगवा सोडून दिला, तिरंगा सोडून दिला. तिरंग्याच्या गप्पा संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी करू नये. उद्धवजी ठाकरे, तुम्ही आता औरंगजेबाचा उदो करतायत. तुम्ही मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केलं होतं. त्यामुळे तुम्ही तिरंग्याच्या तर गप्पा करू नये. ज्या याकूब मेमननी मुंबईकरांचे प्राण जातील यासाठी बॉम्बस्फोट केले होते, त्या याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करणारे तुम्ही आता तुमच्या हातात तिरंगा कसा शोभेल? तुमच्या हातामध्ये फक्त हिरवा शोभतोय. त्यामुळे तुम्ही भगवाही सोडून दिला आणि तिरंगाही सोडून दिलाय. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.